नमस्कार. लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आता एप्रिलच्या हप्त्याचे वाटप सुरू होऊन 2 ते 3 दिवस झालेले आहे आणि 1,500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. परंतु काही महिला अशा आहेत की त्यांना अजूनही पैसे मिळालेले नाहीत, म्हणजेच त्यांना एप्रिलचा हप्ता अजूनही त्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही. आणि आता एप्रिलचा हप्ता त्यांना किती तारखेपर्यंत मिळेल हे आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे. आणि जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या सगळ्या अपडेट लवकरात लवकर आणि अचूक पाहायला मिळतात. आता ज्या लाडक्या बहिणींना अजूनही पैसे जमा झालेले नाहीत त्यांनी चिंता करायची काहीही कारण नाही, कारण येत्या 6 ते 7 तारखेपर्यंत सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये एप्रिलचा हप्ता जमा होणार आहे, असं स्वतः आदितीताई तटकरे यांनी ट्विट करून सांगितलेलं आहे. आणि ज्या लाडक्या बहिणींना मागच्या महिन्याचे म्हणजेच मार्च महिन्याचे पैसे मिळालेले नव्हते त्यांच्यासाठी सुद्धा एक आनंदाची बातमी आहे. म्हणजेच आता त्यांनाही या महिन्यामध्ये पैसे मिळणार आहेत. म्हणजेच काही महिलांना 1,500 रुपये मिळणार आहेत, तर काही महिलांना 3,000 रुपये मिळणार आहेत. कारण की त्यांना मागच्या महिन्याचे पैसे मिळालेले नव्हते, त्यांना या महिन्यामध्ये पैसे हे मिळणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजूनही ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आले नाहीत त्यांनी आपल्या फॉर्मचं स्टेटस जे आहे ते ॲक्टिव्ह आहे की नाही हे चेक करून घ्यायचं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं आधार कार्ड हे सीडिंग आहे की नाही हे सुद्धा चेक करायचं आहे. म्हणजे आपलं आधार कार्ड हे बँक अकाउंटशी लिंक आहे की नाही हे सुद्धा चेक करायचं आहे. कारण अशा छोट्या छोट्या गोष्टीकडे आपण लक्ष देत नाही, त्याच्यामुळे आपल्याला हप्ता यायला उशीर होतो किंवा या महिन्यामध्ये हप्ता मिळत नाही. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर सरकारच्या अटींमध्ये आणि नियमांचं पालन करायचं आहे, तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत. अन्यथा तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरवलं जाईल आणि तुम्हाला या योजनेतून बाद केलं जाईल. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना मागचे पैसे मिळालेले नव्हते त्यांच्यासाठी सुद्धा एक आनंदाची बातमी, म्हणजे त्यांना पैसे जमा व्हायला सुरुवात झालेलं आहे. आणि आता आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे हे सुद्धा आपण पाहूया. तर सगळ्यात पहिला जिल्हा आहे पुणे, कारण पुणे जिल्ह्यामध्येही बऱ्याचशा महिलांना एप्रिल हप्त्याचे पैसे आलेले नव्हते तर त्यांना आज पैसे मिळणार आहेत. त्याच्यानंतर सातारा, सांगली, कोल्हापूर, नागपूर, बीड, परभणी, सोलापूर, ठाणे, छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप होणार आहे. आणि राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये उद्या पैसे वाटप होईल. त्याच्यामुळे लाडकी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्याचा जो हप्ता आहे तो आम्ही त्या ठिकाणी सर्व महिलांच्या थेट खात्यामध्ये उपलब्ध करून देणार आहोत. सर्व महिलांच्या खात्यामध्ये हप्ता हा त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. महिन्याचा जो हप्ता आहे तो आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये, म्हणजेच मेचा हप्ता असेल किंवा इथून पुढचे येणारे हप्ते हवे असतील तर तुम्हाला सरकारच्या नियमांचे आणि अटींचे पालन करावे लागणार आहे. कारण की सरकारने या योजनेसाठी काही अटी ठेवलेल्या आहेत. तर सगळ्यात पहिली अट अशी आहे की जी महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेते तीच महिला सरकारच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असेल, म्हणजेच ती महिला संजय गांधी निराधार योजना असेल किंवा PM किसान योजना असेल किंवा श्रावण बाळ योजना असेल या योजनेचे पैसे घेत असेल, म्हणजेच या योजनेचा लाभ घेत असेल तर त्या महिलेला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत. त्या महिलेला लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरवलं जाणार आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची अट म्हणजे तुमचं वार्षिक उत्पन्न किंवा तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी असायला हवं, तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत. अन्यथा तुम्हाला या योजनेतून अपात्र ठरवलं जाणार आहे. कारण की सरकारची अट अशी आहे की गरीब घरातील महिलांनाच हे पैसे द्यायचे आहेत. कारण की जर तुमचं उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरवलं जाणार आहे. त्याच्यानंतर तिसरी महत्त्वाची अट म्हणजे तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक अकाउंटशी लिंक असायला हवं, तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत. अन्यथा तुम्हाला या महिन्यामध्ये पैसे मिळणार नाहीत. तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक अकाउंटशी लिंक असायला हवं, ते तुम्ही लवकरात लवकर चेक करून घ्यायचं आहे. आणि चौथी सगळ्यात महत्त्वाची अट म्हणजे तुमच्या घरी ही 4 चाकी गाडी नसावी. समजा जर तुमच्या घरी पांढऱ्या नंबर प्लेटची 4 चाकी गाडी आहे तरी देखील तुम्हाला या योजनेतून अपात्र ठरवलं जाणार आहे. परंतु जर तुमच्या घरी पिवळ्या नंबर प्लेटची गाडी असेल किंवा ट्रॅक्टर असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे हे मिळणारच आहेत. त्याच्यामुळे तुम्ही सरकारच्या सगळ्या नियमांमध्ये बसायचं आहे, तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतील. आणि जर कोणाला अजूनही पैसे मिळालेले नसतील तर त्या सरकारच्या नियमांमध्ये बसत नसेल, त्यामुळे त्यांचं उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल किंवा त्यांच्या घरी 4 चाकी वाहन असेल किंवा त्यांचं आधार कार्ड हे बँक अकाउंटशी लिंक नसेल, त्यामुळे त्यांना पैसे मिळालेले नसतील. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर चेक करून घ्यायचं आहे की तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक अकाउंटशी लिंक आहे की नाही. आणि अशा सगळ्या अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.